सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून ठाणे शहरात देखील आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ठाणे, पालघर अशा विविध जिल्ह्यातून तसंच महाराष्ट्रातून अनेक आदिवासी बांधव सहभागी झालेत. या मोर्चाला ठाण्यातील साकेत मैदानातून सुरुवात झाली, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी एकंदरीत मागणी या आदिवासी बांधवांनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तसंच आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर मुंबईचा पाणी पुरवठा आणि रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी आमदार तसंच आदिवासी बांधव मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे, असं आज सकल मराठी आदिवासी समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं. अशा प्रकारे जर आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केलं तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू आणि सगळ्या महामार्गांवरील वाहतूक बंद पाडू, असा गंभीर इशारा आदिवासी समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानानं आरक्षण दिले. अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावं असा निर्णय शासनानं घेतला असल्यानं संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिलाय. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आदिवासी समाजाचा विरोध नसला तरी आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण द्यावं, याला मात्र आपला कडाडून विरोध असल्याचं आदिवासी नेत्यांनी स्पष्ट केले. नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्र बनवून आदिवासी समाजाचं आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. काय सांगाल? आज संयुक्त आदिवासीचा आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आज आमच्या या आक्रोश मोर्चाला महाराष्ट्रातले सर्व आदिवासी बांधव, लेडीज असो जेंट्स असो, सर्व आदिवासी बांधव आमच्या आज मोर्चाला सामील झालेले आहेत. मोर्चाच्या आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. तो पहिली मागणी आमची अशी आहे की जी धनगर लोक आहेत ते लोक आमच्या आदिवासीवर आरक्षण मागतात. त्याच्यामुळं आम्ही आज आरक्षणासाठी, आमचं आरक्षण बचावण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आज मोर्चा आणलेला आहे. तर काय प्रमुख मागण्या आहेत? प्रमुख मागण्या आमच्या 14 मागण्या आहेत अशा. आता त्याच्यामुळं आम्ही सगळं 14 मागण्या घेऊन एक मागणी सांगायची. प्रमुख मागणी आमची आरक्षणाची बद्दल आहे. आम्ही धनगर आरक्षण देऊ नये आमच्या आदिवासी बांधवांना, म्हणून आमची पहिली मागणी ती आहे राहणार आहे. सर, तुम्ही असा निर्धार केला आहे की पाणी आणि रस्ता आज महानगर शहर आहे त्यांचं अडवणार आहे. साहजिक आहे. जेवढं आता ठाणे शहरात, मुंबई शहरात, जे आजूबाजूच्या शहरात, नवी मुंबई असू दे, हे सगळं पाणी येतं हे सगळं आदिवासी बांधवांच्या शेतातनंच येतं सगळं. त्याच्यामुळं आम्ही जर आमचं निवेदन ऐकलं नाही तर आम्ही रस्ता रोको, पाणी रोको असं हे करून टाकू. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारनं 42 दिवस उलटलं तरी आरक्षण दिलं नाही. त्यामुळे जालना येथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आत्तापर्यंत विक्रमी 58 मोर्चे निघाले, परंतु संपूर्ण विश्वात शांततेने आंदोलन करण्याचा आदर्शही त्यांनी घालून दिला. तरी देखील सरकारनं टिकणारं आरक्षण दिलं नाही. म्हणून जालना येथील अंतरवाली सराटीचे मावळे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळही गेलं होतं आणि आरक्षणासाठी 30 दिवसांची मुदत मागून घेतली होती. त्यांना मुदत देताना पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र मुदत संपली तरी राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तसंच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीही पूर्ण केली नाही. त्याबाबत कुठल्याही हालचाली देखील केल्या नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचं आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मराठ्यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय आज झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेतला आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेवक सुहास देसाई, दत्ता चव्हाण, विक्रम खामकर, ॲडव्होकेट संतोष सूर्यराव, सुधाकर पतंगराव, लालचंद जाधव, नंदू शिंदे, तुकाराम आंबरे, दिनेश पवार, चंद्रशेखर पवार, डॉक्टर पांडुरंग भोसले, संजय जाधव, सचिन पाटील, सागर भोसले यांच्यासह अनेक मराठा बांधवही उपस्थित होते. आज आमची मीटिंग आम्ही आज घेतलेली आहे. इथे सकल मराठा समाजातर्फे आम्ही 2 दिवसामध्ये ठाण्यामध्ये साखळी उपोषण करणार आहोत. त्याच्या निमित्ताने आम्ही इथे बैठक घेतलेली आणि आज असं ठरलेलं आहे की साखळी उपोषण ठाण्यामध्ये चालू करायचं. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. कुठेतरी रस्त्यात काढलेल्या फोटोवर आपले आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांचे संबंध आहेत असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केला आहे. तर काही काळ राष्ट्रवादीमध्ये वास्तव्यास आलेले आनंद परांजपे यांनी शानू पठाण यांचे आर्थिक व्यवहार तपासावे अशी मागणी केली आहे. आनंद परांजपे हे महाज्ञानी आहेत, परंतु ते ज्या ठिकाणी बसले तिथले नेते नजीब मुल्लाही ड्रग्ज माफिया सलमान फाळके यांच्यासोबत फोटो काढत आहेत. त्यांचेही आर्थिक व्यवहार तपासण्याची मागणी आनंद परांजपे यांनी करावी. आमचे जर ड्रग्ज माफियांशी संबंध असतील तर आम्ही फासावर चढण्यास तयार आहोत असं सांगत मनीषा कायंदे यांच्यासह चुकीचं वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीला 100 कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस बजावली असून मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत देसाई यांनी नजीब मुल्ला आणि ड्रग्ज माफिया सलमान फाळके यांचं एकत्र छायाचित्र पत्रकारांना दाखवून हा फाळके नजीब मुल्ला यांचा नातेवाईक आहे का असा सवालही उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यावर शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांचा ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी चांगलाच समाचार घेतलाय. तसंच ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केलेल्या टीकेवर भाष्य करताना आनंद परांजपे यांनीही बोट ठेवलं होतं. त्यावरही देसाई आणि शानू पठाण यांनी खरमरीत टीका केली आहे. आमचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आनंद परांजपे हे टीका करत आहेत. परांजपे हे काही दिवसांसाठी राष्ट्रवादीमध्ये वास्तव्यास आले होते. त्यांना डॉक्टर आव्हाड यांनी मानसन्मान दिला. ते आज विश्वासघात करून गेलेत, त्यामुळे त्यांनी उगाच कोरघोड्या करू नयेत, कारण आमच्याकडेही अनेक पुरावे आहेत. आम्ही जर हे पुरावे बाहेर काढले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असंही सुहास देसाई यांनी सांगितलं. काल मनीषा कायंदे यांनी दाखवलेल्या फोटोंच्या आधारे परांजपे टीका करत असतील तर सलमान फाळके हा नजीब मुल्ला यांचा नातेवाईक आहे का? फोटो दाखवून आरोप करणाऱ्यांना एकच सांगणं आहे की उगाच आम्हाला पुरावे सादर करण्यास भाग पाडू नका. गेल्या काही दिवसांपूर्वी NIAचे छापे राबोडीत पडले होते. ज्या ठिकाणी छापे पडले ती इमारत कोणी बांधली आहे. ज्याच्या घरावर छापे पडले त्याचे कुणाशी संबंध आहेत. ज्याच्यासाठी NIAचं पथक राबोडीमध्ये आलं, त्याचा भाऊ कोणाच्या कार्यालयात कोणाचे व्यवहार सांभाळत असतो हे सर्व जगाला माहीत आहे. कोणाचे गुन्हेगारांशी संबंध आहे त्याची माहिती आम्हालाही आहे. मनीषा कायंदे यांनी आरोप करताना जरा माहिती घ्यायला हवी होती. त्या ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देखील गुंडांसोबत फोटो काढतात, त्याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा?
शानू पठाण यांनीच मुंब्रा भागात अंमली पदार्थांविरोधात रॅली काढली होती. अनेक ड्रग्ज पेडर्सलाही पकडून त्यांनी काळं फासलं होतं, असंही सुहास देसाई यांनी सांगितलं. तर नाशिकमध्ये अंमली पदार्थांची फॅक्टरी सापडल्यानंतर काही लोकांचे फोटो शोधून त्यांना अडकवण्याचा कट रचण्यात येत असल्याचं माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सांगितले. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी मोजकेच निवडलेले फोटो काढून लक्ष्य करण्यात येत आहे. आम्ही सर्व शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असल्यानेच आम्हाला लक्ष्य करण्यात येत असेल तर आम्ही त्यास घाबरणारे नाहीत. मनीषा कायंदे आणि आनंद परांजपे यांना आपलं सांगणं आहे की सलमान फाळके याला अनेकांसोबत फोटो काढण्याची सवय असावी, म्हणूनच त्याचे राजकीय नेते, आमदार, पोलीस अधिकारी यांच्यासोबत फोटो आहेत. मात्र भाजपच्या वॉशिंगमध्ये जे जाण्यास तयार नाहीत त्यांना टार्गेट करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. 22 फेब्रुवारी रोजीच आपण गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येईल असं कळवलं होतं. आपले परांजपे यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी जसं आपल्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी केली आहे तशीच मागणी ज्यांचे फोटो फाळकेसोबत आहेत त्यांचेही व्यवहार तपासावेत. फाळके हा ज्यांच्या कानाजवळ जाऊन बोलत होता त्याचे काय धंदे आहेत? बिल्डरला धमकावून ब्लॅकमेल करून खंडणी कोण उकळत होतं? पोलिसांच्या मदतीनं आपले गैरधंदे कोण दाबून ठेवत होता? असा प्रश्न करत जमील शेख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर खून करायचे आणि नंतर भाजपच्या जवळ जायचे ही नीती ज्यांनी आखली आहे त्यांच्याबद्दलही आनंद परांजपे यांनी भाष्य करावं, असंही आवाहन शानू पठाण यांनी केले. काय आरोप आहेत? काय आरोप आहेत? आता तुम्हाला हे फोटो दाखवले, आता मी विचारतो, तुम्हीच सांगावं हे कोण आहे तो? काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? हे काय आता आम्ही लोक बोलते काय ते म्हणतात ना, हल्ली काय मॉप केले काय तसा प्रकार काय काय आहे? कोण लागतो तुमच्या? हा तुमच्या कानामध्ये काय बोलतोय? अजून गालाला गाल लावायचाच बाकी ठेवलाय, चुम्मा घ्यायचा, बाकी काय? म्हणजे हे चालतं. तुमच्या यांच्याशी संबंध काय? तुम्ही आव्हाड साहेबांचे संबंध दाखवता, तुम्ही शानूचे संबंध दाखवता, काय? अहो ह्याच वर्षापूर्वी शानू मेरा भाई आहे म्हणून गळ्यात गळे घालून तुम्ही फिरणारे. आज काय झालंय तुम्हाला? का असे विनोदासारखे वागताय? आव्हाड साहेब कोण आहेत? तुम्हाला कुणी घडवलं? हे आनंद परांजपेंना 1.5 वर्ष लोकसभेचे खासदार असताना कोण विचारतो त्या महाराष्ट्रामध्ये? कुणी घडवलं यांना? माझं पती उत्तर आहे, द्या त्याने उत्तर. आज तुम्ही आम्हाला शिकवताय. कालची पत्रकार परिषद ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं बोलून प्रत्यक्षात सुहास देसाई यांनी शानू पठाण हे या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावरूनच त्यांची राजकीय विश्वासार्हता आणि राजकीय विद्वत्ता दिसून येते. मुळात पत्रकार परिषद घेतली शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांच्या आरोपांचं उत्तर देण्यासाठी आणि घसरले आपल्यावर. यातूनच सुहास देसाई यांची बौद्धिक विकलांगता आढळून आली आहे. तर शानू पठाण यांनी आपल्यावर आरोप करताना त्यांचं मराठी कच्चं असल्याचं दिसून आले. यामुळे आपण काय बोललो ते त्यांनी प्रथम नीट समजून घ्यावं. आपण आपल्याच नावानं पत्रकार परिषद घेतो आणि पत्रकारांना आपणच उघडपणे सामोरं जातो, असा उपरोधिक हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चढवलाय. शारीरिक विकलांग व्यक्तींबाबत आपणास संवेदना आणि सहानुभूतीची भावना असते, परंतु सुहास देसाई यांनी आपल्यावर जे आरोप केलेत ते पाहता सुहास देसाई ही बौद्धिक विकलांग आहेत असं आपलं स्पष्ट मत आहे. आपल्यावर बोलताना सुहास देसाई यांनी आनंद परांजपे यांच्याविषयी अनेक पुरावे आहेत, ते बाहेर काढले तर त्यांना सळो की पळो होईल. आपलं सुहास देसाई यांना खुलं आव्हान आहे की येत्या 24 तासात त्यांनी आपल्यावर उघड आरोप करावेत. त्याचं योग्य उत्तर द्यायला आपण समर्थ असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना उत्तर देण्याऐवजी आपल्यावर घसरण्याची त्यांना गरज नव्हती. मुळात पत्रकार परिषद बोलावली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं आणि पत्रकार परिषद घेता सुहास देसाई यांनी शानू पठाण ही त्यांची विद्वत्ता. मुळात आपण पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शानू पठाण यांचं छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे. सुहास देसाई आणि शानू पठाण यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचं सलमान फाळके याच्याबरोबरचं छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखवलं होतं. हे छायाचित्र 2017 साली नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला सलमान फाळके आला होता. ते फेसबुकवरील छायाचित्र आहे.
आम्ही ते नाकारत नाही. मुळात आपण पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शानू पठाण यांचं छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही असं स्पष्टपणे म्हटलं होतं. खरं तर राजकीय नेत्यांची अशी छायाचित्र हा काही पुरावा होत नसल्याचंच आपलं मत स्पष्ट आहे. खरं तर पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा असेल तर त्यांनी कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो, तो ड्रग्ज तस्कर सलमान फाळकेला मदत करत असेल तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. परंतु सुहास देसाई हे मुळातच बौद्धिक विकलांग असल्यानं त्यांना हे कळलेलंच दिसत नाही. तर शानू पठाण यांची मराठी कच्ची असल्यानं त्यांना आपण काय बोललो तेच नीट समजलं नसावं. आपलं आजवरचे राजकीय आयुष्य हे निष्कलंक स्वच्छता असल्याने आपल्यावर राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असल्याचं स्पष्टीकरणही आनंद परांजपे यांनी दिलं आहे.